काही युवा शेतकरी पण आपल्याला भेटले आहेत मित्र, जे प्रदर्शन फिरायला आले. त्यांचा मुख्य उद्देश काय, कुठून आले त्यांना विचारू आपण. दादा नमस्कार. नमस्कार. हा, कुठून आले तुम्ही? आम्ही अहिल्यानगर जिल्ह्यातून आलो. बरं, तर कोणता तालुका? आमचा पाथर्डी तालुका. ठीक आहे. कधी सकाळी आले होते का आज? हा, सकाळी कसं आलो. वाटलं एकंदरीत? एकदम छान वाटलं. कृषी प्रदर्शन बघून वगैरे चांगलं नियोजन वगैरे झालेले मस्त पैकी. हा. चांगली माहिती वगैरे भेटली आम्हाला वेगवेगळी नवीन नवीन सगळी. बरं त्यासाठी आलो होतो आम्ही. जी जी माहिती वगैरे पाहिजे होती ती सगळी गोळा वगैरे केली आता. हा. मस्त पैकी तिकडे शेतकऱ्यांना वगैरे आम्हाला माहिती पाठवली. बरं, दादा तुमचं नाव काय? माझं नाव खालिद आहे. मी इथलाच आहे. तिथलं जा. दिघी येथे राहिला. बरं बरं. आता यातलं मुख्य आकर्षण काय वाटलं तुम्हाला? मुख्य आकर्षण कसं आपल्याला जी माहिती वगैरे पाहिजे होती वेगवेगळी हा. प्रत्येक माहिती भेटली आपल्याला वेगवेगळ्या प्रकारामध्ये वगैरे. नाही म्हणजे एखादं अवजार बाबा नवीनच पाहतोय मी हा, किंवा परवडेबल आहे हे शेतकऱ्यांनी घेतलंच प्रत्येक पीक पाहिजे. वगैरे वेगवेगळी माहिती बघायला भेटलेली आहे. आणि कसं अवजारे पण नवीन नवीन पण आले आहेत. एवढी माहिती शेतकऱ्यांना पण नसती. हा, ती हा. आपली येऊन समजते मग असं. हा, हा. मग आता तुम्ही आता म्हणल्याप्रमाणे जे शेतकरी ह्या वेळेस येऊ शकले नाही, हा, ज्यांचं पुढे त्यांनी पुढच्या वेळेस नक्की यावं यासाठी तुम्ही काय सांगा? मी शेतकऱ्यांना एवढं सांगाल की कसं असतं आपल्या गावाकडे वगैरे एवढी माहिती वगैरे नसते आपल्याला. तर अशा ठिकाणी भेट वगैरे देऊन वेगवेगळी माहिती घेण्याचा प्रयत्न केला पाहिजे. बा एवढंच. हा, ठीक आहे. म्हणजे शेतकरी बांधव आहेत ज्यांना कृषी क्षेत्रातील नवीन नवीन उद्योग धंदे किंवा जर काही मशिनरी असतील, नवनवीन बियाणं असतील, याची माहिती जर प्रॉपर पाहिजे असेल, अजून त्या जर कमी किमतीमध्ये पाहिजे असतील तर त्यांनी एकदा कृषी प्रशासनाला भेट द्यायलाच पाहिजे. आणि हे तर इथलं तर द्यायलाच पाहिजे. मला वाटतं भारतातील सर्वात मोठं असतंय आणि दर महिन्यात दरवर्षी डिसेंबरमध्ये भरतंय, बरोबर का नाही? तर कृषी बांधवांनो पुढच्या वर्षी तुम्ही नक्की या. ओके दादा, चला धन्यवाद. स्कॅनर घेऊन जा.